च्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमचा प्रश्न या ठिकाणी मिटला असून आता तुम्हाला देखील लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलं असून तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुम्हाला देखील या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असाल आणि तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार तर येणार कधी आणि तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता पडणार कधी असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल। कोणते आहेत ते महत्त्वाचे 14 जिल्हे, ज्या महत्त्वाचे असणाऱ्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून आता त्या बहिणींना या ठिकाणी हप्ता वितरणाला या ठिकाणी सुरुवात देखील करणार असून आता या 14 जिल्ह्यातील महिला खूप खुश झाल्या असून आता त्या प्रचंड खुश होणार आहे। कारण की आता या बहिणींना 2 हप्त्याची रक्कम या ठिकाणी एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला असून आता या बहिणींना खुश करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारने केलं आहे। तर चला बघू काय आलेलं आहे घडामोडी, कोणत्या आहे ती महत्त्वाची आणि आनंदाची लाडक्या बहिणींसाठी आलेली महत्त्वाची सूचना, जी सूचना ऐकून बहिणी अत्यंत खुश या ठिकाणी झालेल्या आहे। जर तुम्ही पण ही आनंदाची बातमी ऐकली तर तुम्हाला सुद्धा आनंद होईल। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असला तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 14 जिल्हे बघू। कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील महिलांना 2 योजनेची रक्कम म्हणजेच 2 योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जमा करण्याचा या ठिकाणी निर्णय झाला असून आता त्या बहिणी अत्यंत आणि प्रचंड खुश या ठिकाणी झालेले आहे। तर चला बघू कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील बहिणींना खुश करण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 14 जिल्हे जाणून घेऊ। पण ते बघण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की आम्हाला कळवा आणि तुम्हाला हप्ता आला की नाही आला ते पण नक्की कळवा। तर आता या 14 जिल्ह्यातील महिलांना मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील पात्र महिला असाल आणि तुम्ही पण लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी देखील आली असून आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला असून आता तुम्हाला मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता कोणते आहेत ते महत्त्वाचे 14 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण आला। आता या 14 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं असून आता जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी ठरू शकतो। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील महिला असला तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 14 जिल्हे बघून घेऊ। कोणते आहेत ते महत्त्वाचे असणारे 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील महिला प्रचंड खुश झाल्या असून आता लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या त्या महिला, त्या 14 जिल्ह्यातील महिला खुश झालेल्या आहे। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 14 जिल्हे बघू। कोणते आहेत ते महत्त्वाचे असणारे 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा थेट आता 2 योजनेचा हप्ता म्हणजेच 2 हप्ते एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यास या ठिकाणी आला असून आता त्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळणार आहे। फक्त या 14 जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये टाकण्यात येणार, त्यानंतर उर्वरित पूर्णपणे महाराष्ट्रातील बहिणींना टाकण्यात येणार। सर्वप्रथम हे 14 जिल्हे या ठिकाणी ठरण्यात आलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे 2 हप्ते पूर्णपणे एकत्रितपणे टाकणं शक्य नसल्यामुळे फक्त या 14 जिल्ह्यातील महिलांना आधी टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 14 जिल्हे बघू आणि तुमचं फक्त एकच काम या ठिकाणी असणार आहे। या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे पाहणं तुमचं काम असल्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ते 14 जिल्हे बघा। कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेस 2 हप्ते या ठिकाणी येणार आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे की नाही आहे हे पाहण्याचं काम तुमचं आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा ते 14 महत्त्वाचे जिल्हे। आता चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे संभाजीनगर। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पण मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता संभाजीनगर जिल्ह्यातील महिला पण खुश झाल्या,
प्रचंड. समोरचा जिल्हा असणार आहे जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता जालना जिल्ह्यातील महिलासुद्धा प्रचंड खुश होणार आहे. समोरचा जिल्हा बघू बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील महिलासुद्धा आता खुश झालेल्या आहे. जेणेकरून तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा खुश व्हा, कारण की आता तुम्हाला पण 2 योजनेचा हप्ता म्हणजेच 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय होणार आहे. समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाचीच बातमी समोर आली आहे. त्यामुळे चिंता करू नका. समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा जिल्हा असणार आहे आपला नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा समोरचा जिल्हा परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील महिलांना पण आनंदाची बातमी समोर आली आहे. आता परभणी जिल्ह्यातील महिलासुद्धा या ठिकाणी आनंदी होणार आहे, कारण की आता 2 हप्तेसुद्धा परभणी जिल्ह्यातील महिलांना टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल आणि तुम्ही पण पात्र महिला असला तरच तुम्हाला या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील महिलांना लाभ देखील मिळणार आहे, ते पण थेट 2 योजनेचा म्हणता आपला 2 हप्ते तुम्हाला एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा मिळाला. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं असून आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार. अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील असाल किंवा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातून तुम्ही पण पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून आता तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे चिंता करू नका. जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहत असाल तर सोलापूर जिल्हा. आता समोरचा जिल्हा असताना आपला सोलापूर जिल्हा. आता तुम्ही पण जर सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा या ठिकाणी खुशीचा माहोल या ठिकाणी आला. आता बहिणी सोलापूर जिल्ह्यातील बहिणीसुद्धा प्रचंड खुश या ठिकाणी होणार, कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नावसुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता त्यांनासुद्धा 2 हप्ते एकत्रित टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याच्या नंतर आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता धाराशिव जिल्ह्यातील जितक्या पण महिला आहे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत, त्यांच्यासाठी मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता त्यांना देखील दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी. आता धाराशिव जिल्ह्यातील महिलासुद्धा या ठिकाणी प्रचंड खुश या ठिकाणी होणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा कोणता असणार आहे, पण आता त्या अगोदर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं. 2 योजनेचा हप्ता म्हणजे 2 हप्ते एकत्र तुम्हाला येणार आहे की नाही येणार असा प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. आता 2 योजनेचा हप्ता म्हणजे 2 हप्ते एकत्रित येणार आहे. त्यामुळे बहिणी खूप प्रचंड खुश असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंद या ठिकाणी पसरलेला आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे आपला कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलासुद्धा आनंदी झाल्या. आता कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांची सुद्धा चिंता मिटली, कारण की आता कोल्हापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. तर चला सविस्तरपणे बघू. आता या महिलांना 2 योजनेचा हप्ता एकत्रितपणे या ठिकाणी टाकला जाणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.